नमस्कार मित्रांनो, ओमकारचं आणि माझं डिस्कशन आता त्या गोष्टीवर होतं. म्हणलं ती गोष्ट शेअर करूया तुमच्याबरोबर. तर विषय काय आहे, एक माणूस आहे, तो जन्माला आल्यानंतर त्याचे फक्त दोन स्वप्न, म्हणजे जनरली दोनच राहतात सगळ्यांची कॉमनली. सो एक तर लग्न आणि सेकंड थिंग आपलं स्वप्नातलं एक घर. हे त्याच्या आयुष्यात एक दोन स्वप्न राहतात. घर असेल तर मग आता काय झालं, ते गुगल वरती किंवा युट्यूब वरती आता बारी बारी रील्स वगैरे, नाहीतर 3D वगैरे आणि प्लॅन्स आहेत. सो आता काय करले, ते प्लॅन्स, ते रील्स किंवा ते 3D क्लायंट घेतात आणि एक चांगले कोणतरी गौंडी मिस्त्री नाहीतर सेंटरिंग मिस्त्रीला हायर करून ते काम देतात. इंजिनियरला कशाला पैसे द्यायला पाहिजे, किंवा इंजिनियरला हा त्यांचा येतो, त्याचे चार्जेस वाचतील असं त्यांना वाटतं. तर किती प्रमाणात योग्य प्रकारे काम तो मिस्त्री करतो किंवा किती प्रकारात योग्य काम झालेलं आहे त्या मिस्त्रींना माहित आणि त्या क्लायंटला माहित. पण विषय काय आहे, म्हणजे सांगण्याचा हेतू काय, युट्यूब वरती व्हिडिओ बघून कोण डॉक्टर होऊ शकत नाही, बरोबर आहे ना. आणि सेकंड थिंग काय आहे, तुम्ही तिथं सर्जन पण असतोय, सर्जनचं आता ऑपरेशनचं पण व्हिडिओ युट्यूबला आहेत, मग ते बघून तुम्ही कुणाचं ऑपरेशन पण करू शकत नाही. मग बरोबर आहे. आणि सेकंड थिंग, आता बघा, कार पण आपण घ्यायला गेलो तर आपण सेफ्टी बघतो. सेफ्टी म्हणजे काय, टाटाची कार, आपण महिंद्राची कार, म्हणजे पत्रात जाड सेफ्टी काय जायले सेफ्टी बघतो. मग आपण असे बारीक विचार करणारे लोक, पण आपण मॅक्झिमम टाइम आपण घरामध्ये राहतो, त्या घराचा काय विचार करत नाही. 30-40 लाखाचं तुम्ही घर बांधताय, तर 30-40,000 रुपये देऊन, म्हणजे 1% ऑफ टोटल अमाऊंट तुम्ही एक इंजिनियर हायर केला पाहिजे. आणि त्या इंजिनियर हायर केल्यामुळे त्याला लाईफ येते, लाईफ आल्यामुळे त्याचं काम जेन्युइनली होतं, जेन्युइन काम झाल्यामुळे तुम्हाला त्याचा बेनिफिट आहे. सो ह्याच्या पुढे कधी पण तुम्ही घर बांधताय तर एक एज्युकेटेड इंजिनियर हायर केल्याशिवाय तुम्ही घर बांधू नका.